आज आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे करायचे हे बघणार आहोत। त्यासाठी 1.5 कप गव्हाचं पीठ घेऊयात, 2 चमचे बारीक रवा, 1 चमचा तूप, अर्धा चमचा मीठ। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं। पाणी लागल तसं घालायचं, एकदम घालायचं नाही, त्यामुळे कणिक पातळ होऊ शकते। लक्षात ठेवा, आपल्याला कणिक घट्ट मळून घ्यायची आहे। कणिक आपली आता मळून झाली आहे। सारणाची तयारी होईपर्यंत कणिक भिजत ठेवू। आता सारणाची तयारी करून घेऊ। एका कढईत 1 चमचा तूप घालून घेऊ। तुम्हाला सारणात ड्रायफ्रूटचे काप आवडत असतील तर तुम्ही ते देखील घालू शकता। आता 2 वाट्या नारळाचा चव घालून घेऊ। एक 2 ते 3 मिनिटं ह्याला मीडियम गॅसवर तुपावर चांगलं परतवून घेऊ। पहा, याचा हलकासा रंग बदललाय। आता यामध्ये आपण 1 वाटी गूळ घालू। 1 चमचा खसखस मी आधीच भाजून घेतली होती, आता ती देखील घालून घेऊ आणि हे सगळं छान असं एकजीव करू। तर हे प्रमाण अगदी योग्य आहे। जेवढं खोबरं असतं त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण गूळ घालायचा, म्हणजे गोडी बरोबर होते। पण तुम्हाला जर प्रमाण वाढवायचं किंवा कमी करायचं असेल तर ते सुद्धा चालणार आहे। आता कमी गॅसवर गूळ विरघळेपर्यंत हे सारण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। याच सारणाच्या प्रमाणात तुम्ही उकडीचे मोदक देखील करू शकता। गूळ विरघळल्यानंतर गॅस बंद करायचा, नाहीतर सारण कडक होऊ शकतं। आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घेऊ आणि हे सगळं एकजीव करून घेऊ। आता आपलं सारण तयार झालंय। हे पूर्ण गार झालं की मोदक करूयात। मोदक करायला घेण्याआधी गॅसवर स्टीमरमध्ये पाणी गरम करून घेऊया। आता कणकेचा एक उंडा घ्यायचा, त्याला थोडंसं पीठ लावायचं आणि याला लाटून घ्यायचा। पीठ लावताना थोडंसं लावायचं, जास्त गव्हाचं पीठ लावलं तर मोदक चिवट होतात। आपण चपाती जशी लाटतो त्यापेक्षा थोडीशी पातळ लाटायची। वाटीने याला कापून घेऊ। आता याच्या पाकळ्या करूयात। याच्या अगदी सहज पाकळ्या करता येतात। आता यामध्ये सारण भरून घेऊया। जेवढं सारण जास्त तेवढा मोदक खायला छान लागतो। हे बघा, छान असा गव्हाच्या उकडीचा मोदक तयार झाला आहे। याचप्रमाणे आपल्याला बाकीचे मोदक देखील करून घ्यायचे आहेत। आता याला वाफवून घेऊया। तुम्ही चाळणीला तेल लावून डायरेक्ट देखील वाफवू शकता किंवा एका सुती कापडावर ठेवून देखील वाफवू शकता। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं वाफवून घ्यायचं। 10 मिनिटांनी बघा, मोदक वाफवलेले आहेत, छान झालेत, रंग हलकासा बदललाय। आता हे पूर्ण गार झाल्यानंतर याला आपण काढून घेऊयात। तर अशा प्रकारे अजिबात न चिकट होणारे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार आहेत। तर हे मोदक खायला एकदम चविष्ट लागतात। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा।